पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटले की यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म व्यतिरिक्त होणारी कर्म बंधनकारक असतात. म्हणून या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्मांचा स्वरूपाने त्याग न करता कर्तव्य बुद्धीने कर्म करणे आवश्यक आहे. आता कर्माच्या अवश्य कर्तव्यतेला पुष्ट करण्यासाठी आणखीही कारणे सांगतात. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती ही अनेन प्रसविष्यध्व मे शवोस्त्विष्ट कामधूक देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. अन्वय प्रजापती पुरा सहयज्ञः प्रजाः सृष्ट्वा उवाच अनेन प्रसविष्यध्वम् एषः वः इष्टकामधुक् अस्तु अनेन देवान् भावयत् ते देवाः वः भावयन्तु परस्परं भावयन्तः परम श्रेयः अवाप्स्यथ. अर्थ प्रजापती ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आदिकाळात कर्तव्य कर्मांच्या विधानासहित प्रजेची अर्थात मनुष्य इत्यादीची रचना करून त्यापैकी प्रधानतया मनुष्यांना म्हटले की तुम्ही या कर्तव्याद्वारा सर्वांची वृद्धी करा आणि हा कर्तव्य कर्मरूपी यज्ञ तुम्हा लोकाला कर्तव्य पालनाची आवश्यक सामुग्री प्रदान करणारा हो. याद्वारा आपल्या कर्तव्य कर्माद्वारा तुम्ही देवतांची उन्नती करा आणि ते देवता लोक आपल्या कर्तव्याद्वारा तुम्हा लोकांची प्रगती करतील. अशा प्रकारे परस्पराची उन्नती करून तुम्ही लोक परम कल्याणाला प्राप्त व्हाल. व्याख्या सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतीही. ब्रह्मदेव प्रजा अर्थात सृष्टी निर्माते तसेच त्यांचे स्वामी आहेत. म्हणून आपल्या कर्तव्याचे पालन करतानाच ते प्रजेचे रक्षण आणि कल्याणाचाही विचार करतात. कारण जो ज्याला उत्पन्न करतो त्याचे रक्षण करण्याचे दायित्व त्याचेवर येते. ब्रह्मदेव प्रजेची रचना करतात, त्याचे रक्षण करण्यात तत्पर असतात, तसेच निरंतर त्यांच्या हिताविषयी विचार करतात. म्हणून ते प्रजापती म्हणविले जातात. सृष्टी अर्थात सर्गाच्या आरंभी ब्रह्मदेवाने कर्तव्य कर्माची योग्यता आणि विवेक प्रदान करून मनुष्याची रचना केली आहे. या ठिकाणी असे समजावे की भगवंतांच्या आज्ञेने आणि त्यांच्याच शक्तीने ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करतात. म्हणून वास्तविक पाहता सृष्टीचे मूळ निर्माते भगवंतच आहेत. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग कल्याण करणारा होतो. म्हणून ब्रह्मदेवाने अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करण्याचा विवेक प्रदान करूनच मनुष्याची रचना केली आहे. सत असतचा विवेक करण्यात असमर्थ असलेले पशुपक्षी वृक्षलता इत्यादीकडून स्वाभाविक परोपकार होत असतो, कर्तव्य पालन होत असते. परंतु मनुष्याला तर भगवत कृपेने विशेष विवेक शक्ती मिळालेली आहे. म्हणून जर त्याने आपल्या विवेकाला महत्त्व देऊन अकर्तव्य केले नाही तर त्याच्याकडूनही स्वाभाविक लोकहितार्थ कर्म होऊ शकतात. देवता, ऋषी, पितर, मनुष्य तसेच अन्य पशुपक्षी इत्यादी सर्वच प्राणी प्रजा आहेत. परंतु यात योग्यता, अधिकार आणि साधन ही विशेषता मनुष्यात असल्याने मनुष्यावर अन्य सर्व प्राण्यांना पाळण्याची जिम्मेदारी आहे. म्हणून या ठिकाणी प्रजा हा पद विशेष रूपाने मनुष्यासाठीच वापरलेले आहे. कर्मयोग अनादी काळापासून चालत आलेला आहे. 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात पुरातनः पदानेही भगवान म्हणतात की हा कर्मयोग बऱ्याच काळापासून लोपलेला होता, तोच मी तुला पुन्हा सांगितला आहे. त्याच गोष्टीला इथेही पुरा पदाने हे दुसऱ्या रीतीने सांगतात. केवळ मीच नाही तर ब्रह्मदेवानेही सर्गाच्या आरंभी कर्तव्यासह प्रजेची निर्मिती करून त्या प्रजेलाही त्याच कर्मयोगाचे आचरण करण्याची आज्ञा दिली होती. तात्पर्य कर्मयोगाची परंपरा अनादी कालापासूनच चालत आलेली आहे. ही काही नवीन गोष्ट नाही.
चौथ्या अध्यायात 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकांपर्यंत परमात्म प्राप्तीची जेवढी साधनं सांगितली गेली आहेत ती सर्व यज्ञ नावानेच सांगितली आहेत. जसे द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, प्राणायाम इत्यादी. बहुतेक यज्ञ शब्दाचा अर्थ हवनाशी संबंधित क्रियेसाठीच प्रसिद्ध आहे, परंतु गीतेत यज्ञ शब्द शास्त्रविधीने केल्या जाणाऱ्या संपूर्ण क्रियांचा वाचकही आहे. आपल्या वर्ण, आश्रम, धर्म, जाती, स्वभाव, देश, काल इत्यादीनुसार प्राप्त कर्तव्य कर्म यज्ञाच्या अंतर्गत येतात. दुसऱ्याच्या हिताच्या भावनेने केले जाणारे सर्व कर्म सुद्धा यज्ञच आहेत. अशा यज्ञाचे अर्थात कर्तव्याचे दायित्व मनुष्यावरच आहे. अनेन प्रसविष्यध्वमेषोस्त्विष्ट कामधूक. इष्ट शब्द यज धातूने कृदंताचा तप प्रत्यय केल्याने होतो, जो यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म वाचक आहे. आणि काम शब्द कमु धातूच्या अन प्रत्ययाने होतो, जो पदार्थ अर्थात सामुग्री वाचक आहे. ब्रह्मदेव मनुष्यांना म्हणतात की तुम्ही लोकांनी आपापल्या कर्तव्य पालनाद्वारा सर्वांची वाढ करा, उन्नती करा. असे केल्यास तुम्हा लोकांना कर्तव्य कर्म करण्यात उपयोगी येणारी सामुग्री प्राप्त होत राहील, त्याची कधी कमी राहणार नाही. अर्जुनाची कर्म न करण्याविषयी जी रुची होती ती नाहीशी करण्यासाठी भगवान म्हणतात की प्रजापती ब्रह्मदेवाच्या वचनाप्रमाणे सुद्धा तू कर्तव्य कर्म करण्याचा उपदेश घेतला पाहिजे. दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य कर्म केल्यानेच तुझी लौकिक आणि पारलौकिक उन्नती होऊ शकते. निष्काम भावाने केवळ कर्तव्य पालनाच्या दृष्टीतून कर्म केल्यास मनुष्य मुक्त होतो आणि सकाम भावाने कर्म केल्यास मनुष्य बंधनात पडतो. प्रस्तुत प्रकरणात निष्काम भावाने केल्या जाणाऱ्या कर्तव्य कर्माचे विवेचन चालू आहे. म्हणून येथे इष्टकाम पदाचा अर्थ इच्छित भोग सामुग्री घेणे उचित प्रतीत होत नाही. येथे त्या पदाचा अर्थ यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म करण्याची आवश्यक सामुग्री आहे. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटले आहे की यज्ञाशिवाय इतर कर्मामध्ये अर्थात सकाम भावनेने केल्या जाणाऱ्या कर्मामध्ये व्यस्त झालेला मनुष्य बांधला जातो. आणि पुढे 13व्या श्लोकातही म्हटले आहे की जे आपल्यासाठी अर्थात सकाम भावनेने कर्म करतात ते पापी लोक पापाचेच भक्षण करतात. अशा प्रकारे मागील आणि पुढील श्लोकांचा विचार केला तर दोन्हीही ठिकाणी सकाम भावनेचा त्याग करण्याविषयी सांगितले आहे. म्हणून मधल्या श्लोकांमध्येही 10व्या, 11व्या आणि 12व्या सकाम भावनेच्या त्यागाचाच विषय येणे उचित आहे. जर या ठिकाणी इष्टकाम पदाचा अर्थ इच्छित पदार्थ घेतला गेला तर प्रकरणाच्या विरुद्ध होत असल्याने दोष येतो. कारण इच्छित पदार्थ मिळविण्यासाठी केले गेलेलं कर्म भगवंताच्या मताने बंधनकारक आहे. म्हणून इष्टकाम पदाचा अर्थ कर्तव्यासाठी आवश्यक साधन सामुग्री हाच आहे. कर्मयोगी दुसऱ्याची सेवा अथवा हित करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. म्हणून प्रजापती ब्रह्मदेवाच्या विधानानुसार दुसऱ्यांची सेवा करण्याची सामुग्री, सामर्थ्य आणि शरीर निर्वाहाच्या आवश्यक वस्तू त्याला कधीही कमी पडत नाहीत. त्याला ह्या उपयोगी वस्तू सुगमतेने मिळत राहतात. ब्रह्मदेवाच्या विधानानुसार कर्तव्य कर्म करण्याची सामुग्री ज्याला ज्याला जी जी काही मिळाली आहे ती कर्तव्य पालन करण्यासाठी ज्याची त्याला पुरेशी प्राप्त झालेली आहे. कर्तव्य पालनाची सामुग्री कधीही कोणाजवळ अपुरी नसते. ब्रह्मदेवाच्या विधानात कधी केव्हाही फरक पडू शकत नाही. कारण जर त्यांनी कर्तव्य कर्म करण्याचे विधान निश्चित केले आहे तर जेवढ्याने कर्तव्याचे पालन होऊ शकते तेवढी सामुग्री देणेही त्यांच्यावरच अवलंबून आहे. वास्तविक पाहता मनुष्य शरीर भोग भोगण्यासाठी नाहीच, यही तन कर फल विषय न भाई.
म्हणूनच सांसारिक सुखांना भोगा अशी आज्ञा अथवा विधान कोणत्याही सतशास्त्रात नाही. समाज देखील स्वच्छंद भोग भोगण्याची आज्ञा देत नाही. याच्या विरुद्ध दुसऱ्यांना सुख पोहोचविण्याची आज्ञा अथवा विधान शास्त्र आणि समाज दोन्हीही देतात. जसे पित्यासाठी हे विधान तर मिळते की त्याने पुत्राचे पालन पोषण करावे, परंतु पुत्राकडून पित्याने सेवा घ्यावीच हे विधान कुठेही मिळत नाही. त्याचप्रमाणे पुत्र, पत्नी इत्यादी अन्य संबंधियांसाठीही समजून घ्यावे. कर्मयोगी नेहमी देण्याचाच भाव ठेवतो, घेण्याचा नाही. कारण घेण्याचा भाव बांधणारा आहे. घेण्याचा भाव ठेवल्याने कल्याण प्राप्तीत तसेच सांसारिक पदार्थांच्या प्राप्तीमध्येही बाधा उपस्थित होते. बहुधा सर्वांचा असा अनुभव आहे की संसारात घेण्याचा भाव ठेवणाराच कोणी देऊ इच्छित नाही. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की कशाचीही इच्छा न करता निस्वार्थ भावाने कर्तव्य कर्म केल्यानेच मनुष्य आपले कल्याण करू शकतो, उन्नती करू शकतो. देवान भाव येतानेन, या ठिकाणी देवपद उपलक्षक आहे. म्हणून मनुष्य, देवता, ऋषी, पितर इत्यादी सर्व प्राणी यांना या पदाच्या अंतर्गत समजले पाहिजे. कारण कर्मयोगाचा उद्देश आपल्या कर्तव्य कर्माने प्राणीमात्रांना सुख पोहोचविणे असतो. म्हणून ब्रह्मदेव येथे संपूर्ण प्राण्यांच्या उन्नतीसाठी मनुष्यांना आपल्या कर्तव्य कर्मरूप यज्ञाच्या पालनाचा आदेश देत आहेत. आपापल्या कर्तव्याचे पालन केल्याने मनुष्याचे आपोआप कल्याण होते. कर्तव्य कर्माच्या पालन करण्याच्या उपदेशाचे पूर्ण अधिकारी मनुष्यच आहेत. मनुष्यांनाच कर्म करण्याची स्वतंत्रता मिळालेली आहे. म्हणून त्यांनी या स्वतंत्रतेचा सदुपयोग केला पाहिजे. ते देवा भावयंतुः. जसे वृक्ष, लता इत्यादीला स्वाभाविकच फळ फुलं लागतात, परंतु जर त्यांना खत आणि पाणी दिले तर त्यांना विशेष रीतीने फळ फुलं लागतात. तसेच यजन पूजनाने देवतांची पुष्टी होते, ज्यामुळे देवतांची कामे विशेष न्यायप्रद होतात. परंतु जर मनुष्याने आपल्या कर्तव्य कर्माद्वारा देवतांचे यजन पूजन केले नाही तर देवतांना पुष्टी मिळत नाही. म्हणून त्यांच्यात कर्तव्य पालन करण्याविषयी उणीव येते. त्यांच्या कर्तव्य पालन करण्यात उणीव आल्यानेच संसारात अतिवृष्टी, अनावृष्टी वगैरे संकटे येतात. परस्परम भावयंतः, या पदांचा अर्थ असा समजू नये की दुसऱ्याने आपली सेवा केली तर आपण त्यांची सेवा करावी. उलट असे समजावे की दुसरा आपली सेवा करो अथवा न करो, आपल्याला तर आपल्या कर्तव्याद्वारा त्याची सेवा करायचीच आहे. दुसरा काय करत आहे आणि काय करत नाही, आपल्याला सुख देतो आहे का दुःख, या गोष्टीशी आपल्याला काही कर्तव्य नाही. कारण दुसऱ्याचे कर्तव्य पाहणारा आपल्या कर्तव्यापासून च्युत होतो, परिणामी त्याचे पतन होते. दुसऱ्याकडून कर्तव्याचे पालन करविणे आपल्या अधिकारातली गोष्टही नाही. आपल्या सर्वांचे हित करण्यासाठी केवळ आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे आणि त्याद्वारा सर्वांना सुख पोहोचविले पाहिजे. सेवा करीत असताना आपली समज, सामर्थ्य, समय आणि सामुग्री स्वतःसाठी थोडीशीही राखून ठेवायची नाही, तरच जडतेशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होईल. आमचे जितके म्हणून सांसारिक संबंधी माता, पिता, स्त्री, पुत्र, भाऊ, भाऊजय इत्यादी आहेत, त्या सर्वांची आपण सेवा करायची आहे. आपल्या सुखासाठी हे संबंध नाहीत. आपला ज्याच्याशी जसा संबंध आहे त्यानुसार त्याची सेवा करणे, मर्यादेनुसार त्यांना सुख पोहोचविणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्याकडून कोणतीही आशा ठेवणे आणि त्यांच्यावर आपला अधिकार समजणे फार मोठी चूक आहे. आपण त्यांचे ऋणी आहोत आणि ऋण फेडण्यासाठी त्यांच्या घरी आपला जन्म झाला आहे. म्हणून निस्वार्थ भावाने त्या संबंधियांची सेवा करून आपण ऋण व्हावे, हे आपले सर्वप्रथम आवश्यक कर्तव्य आहे. सेवा तर आपल्याला सर्वांचीच करायची आहे.
परंतु ज्यांची आपल्यावर जबाबदारी आहे त्या संबंधियांची सेवा सर्वप्रथम केली पाहिजे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी आपले नाहीत आणि आपल्यासाठीही नाहीत, हा सिद्धांत आहे. म्हणून आपापल्या कर्तव्याचे पालन करण्याने आपोआप एकमेकांची उन्नती होते. कर्तव्य आणि अधिकार संबंधी मार्मिक संकेत असे आहेत. जेव्हा मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करून दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करतो तेव्हा कर्मयोग होतो. जसे माता पित्याची सेवा करणे पुत्राचे कर्तव्य आहे आणि मात्या पित्याचा अधिकार आहे. जो दुसऱ्याचा अधिकार असतो तेच आपले कर्तव्य असते. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्तव्य पालनाद्वारा दुसऱ्याच्या अधिकाराची रक्षा करावी. तसेच दुसऱ्याचे कर्तव्य पाहू नये. दुसऱ्याचे कर्तव्य पाहिल्याने मनुष्य स्वतः कर्तव्यच्युत होतो, कारण दुसऱ्याचे कर्तव्य पाहणे आपले कर्तव्य नाही. तात्पर्य दुसऱ्याचे हित करणे हे आपले कर्तव्य आहे आणि दुसऱ्याचा अधिकार आहे. जरी अधिकार कर्तव्याच्याच अधीन असतो तरी पण मनुष्याने आपला अधिकार पाहूच नये, तर आपल्या अधिकाराचा त्याग करावा. केवळ दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करायचे आहे. दुसऱ्याचे कर्तव्य पाहणे किंवा आपला अधिकार गाजविणे लोक आणि परलोकात भयंकर पतन करणारा आहे. वर्तमान काळात घराघरातून, समाजातून जी अशांती, कलह, संघर्ष पाहण्यात येत आहे त्यात मूळ कारण हेच आहे की लोक आपल्या अधिकाराची तर मागणी करतात, परंतु आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाहीत. म्हणून ब्रह्मदेव देवता आणि मनुष्यांना उपदेश देतात की एकमेकांचे हित करणे तुम्हा लोकांचे कर्तव्य आहे. श्रेय परम वाप्स्यथ. बहुतेक अशी धारणा झाली आहे की या ठिकाणी परम कल्याण प्राप्तीचे कथन अतिशयोक्ती आहे, परंतु वास्तविक पाहिले तर तसे नाही. जर या विषयात कोणाला संशय असेल तर तो स्वतः अशी क्रिया करून पाहू शकतो. जसे एखाद्याने आपल्याजवळ ठेव म्हणून ठेवलेली वस्तू त्याची त्याला परत केल्यास त्या व्यक्तीशी व ठेवीशी आमचा कसल्याच प्रकारचा संबंध राहत नाही. तसेच संसाराची वस्तू संसाराच्या सेवेत लावल्याने संसार आणि संसाराच्या वस्तूशी आमचा कोणताच संबंध राहत नाही. संसाराच्या मानलेल्या संबंधाचा विच्छेद होताच चिन्मयतेचा अनुभव येतो. म्हणून प्रजापती ब्रह्मदेवाच्या वचनात अतिशयोक्तीची कल्पना करणे अनुचित आहे. हा सिद्धांत आहे की जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी कर्म करतो तोपर्यंत त्याच्या कर्माची समाप्ती होत नाही आणि तो कर्मांनी बांधलाच जात राहतो. कृतकृत्य तोच होतो जो आपल्यासाठी काहीही करीत नाही. आपल्यासाठी काहीही न करण्याने पापाचे आचरणही होत नाही, कारण पापाचे आचरण कामनेमुळेच होते. म्हणून कल्याणेच्छुक साधकाने शास्त्रांच्या आज्ञेनुसार फळाच्या इच्छेचा आणि आसक्तीचा त्याग करून कर्तव्य कर्म करण्यात तत्पर राहावे. मग कल्याण तर स्वतः सिद्ध आहे. आपल्या कामनेचा त्याग केल्यास सर्व संसाराचे हित होते. जो आपल्या कामनापूर्तीसाठी आसक्तीपूर्वक भोग भोगतो तो स्वतः तर आपली हिंसा अर्थात पतन करतोच, शिवाय ज्यांच्याजवळ भोग सामुग्रीचा अभाव आहे त्यांचीही हिंसा करतो, अर्थात दुःख देतो. कारण की भोग सामुग्री असणाऱ्या मनुष्याला पाहून अभावग्रस्त मनुष्याला त्या भोग सामुग्रीच्या अभावाचे दुःख होणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारे स्वतः सुख भोगणारा व्यक्ती हिंसेपासून वाचू शकत नाही. याचे उलट परमार्थ मार्गावर आरूढ झालेल्या व्यक्तीला पाहून दुसऱ्याला सहज शांती मिळते, कारण पारमार्थिक संपत्तीवर सर्वांचा समान अधिकार आहे. निष्कर्ष असा निघाला की मनुष्य कामना आसक्तीचा त्याग करून आपल्या कर्तव्याचे पालन करीत राहील तर ब्रह्मदेवाच्या कथनानुसार तो परम कल्याणाला अवश्य प्राप्त होईल, यात कसलाही संशय नाही. या ठिकाणी परम कल्याणाची प्राप्ती मुख्यत्वे करून मनुष्यासाठीच सांगितली गेली आहे, देवतांसाठी नव्हे.
कारण देवयोनी त्यांचे कल्याण करण्यासाठी निर्माण केलेली नाही. मनुष्य जे कर्म करतो त्या कर्मानुसार फळ देणे, कर्म करण्याची सामुग्री देणे, तसेच आपापले शुभ कर्मांचे फळ भोगण्यासाठी देवता योनी निर्माण केली आहे. ते निष्काम भावाने कर्म करण्याची सामुग्री देतात असे नाही, परंतु त्या देवतांपैकीही जर कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा झाली तर त्याचे कल्याण होण्यात काहीही मनाई नाही. अर्थात जर कोणी आपले कल्याण करू इच्छितो तर तो करू शकतो. जर पाप्यातला पापी मनुष्यालाही आपला उद्धार करण्याची मनाई नाही, तर मग देवतासाठी जी पुण्ययोनी आहे आपला उद्धार करण्याची मनाई कशी होऊ शकते? असे असूनही देवतांचा उद्देश भोग भोगण्याचाच असतो, म्हणून त्यांच्या ठिकाणी बहुतेक आपल्या कल्याणाची इच्छा होत नाही. परिशिष्ट भाव मनुष्य कर्मयोनी आहे आणि 84 लक्ष योनी देवता, नारकीय जीव इत्यादी भोगयोनी आहेत. सकाम भाववाले मनुष्य भोगांना भोगण्यासाठीच स्वर्गात जातात. म्हणून देवता लोक निष्काम भाव न ठेवता आपल्या जिम्मेदारीचे पालन करतात, ड्युटी बजावतात. म्हणून येथे कल्याणाची गोष्ट मनुष्यांसाठीच समजावी. मुक्ती स्वाभाविक आहे आणि बंधन अस्वाभाविक आहे. मनुष्ययोनी आपले कल्याण करण्यासाठीच आहे. म्हणून जो मनुष्य आपले कर्तव्य पालन करतो त्याचे कल्याण स्वाभाविक होते. परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्यथ. कल्याणासाठी नवीन काम करण्याची जरुरी नाही, तर जे काम करेल त्यालाच स्वार्थ, अभिमान आणि फलेच्छेचा त्याग करून दुसऱ्यांच्या हितासाठी कराल तर कल्याण होईल. निष्काम भावाविनाही केवळ आपले कर्तव्य पालन केल्यास स्वर्गादी पुण्य लोकाची प्राप्ती होते. ज्या स्वर्गाची प्राप्ती मोठमोठ्या यज्ञ करण्याने होते त्याचीच प्राप्ती क्षत्रिय केवळ आपले कर्तव्य कर्म युद्ध करून प्राप्त करू शकतो. जसे ब्रह्मदेवाने देवता आणि मनुष्यांसाठी परस्पर एक दुसऱ्याचे हित करण्याची गोष्ट सांगितली, तशी चारी वर्णांसाठीही परस्पर एक दुसऱ्याचे हित करण्याची गोष्ट समजावी. चारी वर्ण परस्पर एक दुसऱ्याच्या हितासाठी आपापले कर्तव्य कर्म करतील तर ते परम कल्याणाला प्राप्त होतील. संपूर्ण सृष्टीची रचनाच अशा पद्धतीची आहे की आपल्यासाठी काहीही नाही, दुसऱ्यासाठीच आहे. इदम ब्रह्मणे न मम. जसे पतिव्रता स्त्री पतीसाठीच असते, स्वतःसाठी नव्हे. स्त्रीचे अंग पुरुषाला सुख देतात परंतु स्त्रीला सुख देत नाहीत. पुरुषाचे अंग स्त्रीला सुख देतात परंतु पुरुषाला सुख देत नाहीत. मातेचे दूध बाळासाठीच असते, स्वतःसाठी नव्हे. आणि बाळाच्या क्रिया मातेला सुख देतात, बाळाला नव्हे. माता पिता संतानासाठी असतात आणि संतान माता पित्यासाठी असते. श्रोता वक्त्यासाठी असतो आणि वक्ता श्रोत्यासाठी असतो. तात्पर्य हे आहे की स्वतः सुख घेऊ नये तर दुसऱ्याला सुख द्यावे. सृष्टीची रचना भोगासाठी नाही तर उद्धारासाठी आहे. देवताही स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे हित करू शकतात. म्हणून देवतांतही नारदासारखे ऋषी झाले आहेत. जरी भगवंताकडून कोणालाही मना नाही तरीही कल्याणाचा मुख्य आणि स्वाभाविक अधिकारी मनुष्यच आहे. एक शंका होऊ शकते की आपण तर दुसऱ्याचे भले करावे, परंतु दुसरा आपले भले न करता बुरे करेल तर परस्परम भावयंतः कसे होईल? याचे समाधान असे आहे की आपण दुसऱ्याचे भले करू तर दुसरा आपले वाईट करू शकणारच नाही. त्याच्यात आपले वाईट करण्याचे सामर्थ्यच राहणार नाही. जर तो वाईट करेलही तरी तो नंतर पश्चाताप करेल, रडेल. जर तो आपले वाईट करेल तर आपले भले करणारे, आपल्याशी सहानुभूती ठेवणारे कित्येक लोक निर्माण होतील. वास्तविक कोणाचे वाईट करण्याचे विधान कुठेही सापडत नाही. मनुष्यच द्वेषामुळे दुसऱ्याचे वाईट करतो. परस्परम भावयंतः हा मनुष्यतेचा विचार आहे. हेच नसल्यामुळे मनुष्य दुःख भोगत आहे. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो
यो भुङ्क्तेस्तेन एव सः। अन्वय: यज्ञ भाविताः देवाः हि वह इष्टान् भोगान् दास्यन्ते तैः दत्तान् एभ्यः अप्रदाय यः भुङ्क्ते सह स्तेन एव। अर्थ: यज्ञाने पुष्ट झालेल्या देवताही तुम्हा लोकांना न मागताच कर्तव्य पालनाची आवश्यक सामुग्री देत राहतील. अशा प्रकारे त्या देवतांची दिलेली सामुग्री दुसऱ्यांच्या सेवेत अर्पिल्याविना जो मनुष्य स्वतःच त्याचा उपयोग करतो तो चोरच आहे. व्याख्या: इष्टान भोगान ह्यो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः. येथेही इष्टभोग शब्दाचा अर्थ इच्छित पदार्थ होऊ शकत नाही, कारण मागील 11व्या श्लोकात परम कल्याणाची गोष्ट आली आहे आणि त्याच्या हेतूसाठी हा 12वा श्लोक आहे. भोगेच्छा असताना परम कल्याण कधीही होणे शक्यच नाही. म्हणून येथे इष्ट शब्द यज धातूपासून निर्माण झाल्याने तसेच भोग शब्दाचा अर्थ आवश्यक सामुग्री असल्यामुळे उपर्युक्त पदाचा त्या देवता तुम्हा लोकांना यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म करण्यासाठी आवश्यक सामुग्री देत राहतील असा अर्थ होईल. या ठिकाणी यज्ञ भाविताः देवाः पदाचे तात्पर्य देवता तर आपल्या अधिकारानुसार मनुष्यांना आवश्यक सामुग्री देतातच, केवळ मनुष्यांनाच आपले कर्तव्य पार पाडावयाचे आहे. तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते. ब्रह्मदेवाने देवतांसाठी ते देवा हा पदाचा प्रयोग केला आहे, कारण त्यांच्या समोर मनुष्य होते, देवता नव्हे. परंतु येथे एभ्यः पदाचा प्रयोग झाला आहे, जो समीपतेचा द्योतक आहे. भगवंतासाठी तर सर्व समीपच आहेत. यावरून सिद्ध होते की आता येथून भगवंताचे वचन आरंभ होत आहे. या ठिकाणी भुङ्क्ते पदाचे तात्पर्य केवळ भोजन करण्यासाठीच नाही, तर शरीर निर्वाहाची संपूर्ण आवश्यक सामुग्री अर्थात भोजन, वस्त्र, धन, निवास इत्यादीला आपल्या सुखासाठी उपयोगात आणण्याविषयी आहे. हे शरीर माता पित्यापासून मिळालेले आहे आणि याचे पालन पोषणही त्यांच्याकडूनच झाले आहे. विद्या गुरुजनांकडूनच मिळाली आहे. देवता सर्वांना कर्तव्य कर्माची सामुग्री देतात. ऋषी सर्वांना ज्ञान देतात. पितर मनुष्यांना सुख सुविधेविषयी उपाय सांगतात. पशु पक्षी वृक्षलता इत्यादी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला समर्पित करतात. जरी पशु पक्षी यांना असे ज्ञान नसते की आम्ही परोपकार करीत आहोत, तरी पण त्यांच्याकडून परोपकार आपोआप होत राहतो. अशा प्रकारे आमच्याजवळ जी काही सामुग्री, बळ, योग्यता, पद, अधिकार, धन, संपत्ती इत्यादी आहे, ती सर्वची सर्व दुसऱ्याकडूनच मिळालेली आहे. म्हणून हिला दुसऱ्यांच्याच सेवेसाठी खर्च करावयाचे आहे. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी सर्व पदार्थ आम्हाला संसाराकडून मिळाले आहेत. हे केव्हाही आपले नाहीत आणि आपले होणारही नाहीत. म्हणून यांना आपले आणि आपल्यासाठी समजून यांच्यापासून सुख भोगणेच बंधन आहे. या बंधनातून मुक्त होण्याचा हाच सरळ उपाय आहे की ज्यांच्याकडून हे पदार्थ मिळालेले आहेत ते त्यांचेच समजून त्यांच्याच सेवेमध्ये निष्काम भावाने लावणे हेच आमचे परम कर्तव्य आहे. साधकांच्या मनात बहुतेक अशी भावना निर्माण होते की जर आम्ही संसाराची सेवा करीत राहू तर त्यात आमची आसक्ती होईल आणि आम्ही संसारात फसून जाऊ. परंतु भगवंताच्या वचनावरून सिद्ध होते की फसण्याचे कारण सेवा नाही, तर आपल्यासाठी काहीतरी घेण्याचा भावच कारण आहे. म्हणून घेण्याचा भाव सोडून देवतांप्रमाणे दुसऱ्यांना सुख पोहोचविणेच मनुष्य मात्राचे परम कर्तव्य आहे. कर्मयोगाच्या सिद्धांतामध्ये प्राप्त सामुग्री, सामर्थ्य, समय तसेच समज ह्याचा सदुपयोग करण्याचे विधान आहे. जी सामुग्री प्राप्त आहे त्यापेक्षा अधिकाची कामना करणे कर्मयोगाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. म्हणून प्राप्त सामुग्री इत्यादीलाच दुसऱ्यांच्या हितासाठी लावायची आहे.
अधिकाची किंचित मात्रही आवश्यकता नाही. संयुक्तिक गोष्ट हीच आहे की ज्याच्या ठिकाणी जेवढे सामर्थ्य असते त्याच्याकडून तेवढीच आशा ठेवली जाते. तर मग भगवंत अथवा देवता त्याच्याकडून अधिकाची आशा कसे करू शकतात? स्तेन एव सह, येथे सहस्तेनः पदात एक वचन देण्याचे तात्पर्य आपल्या कर्तव्याचे पालन न करणारा मनुष्य सर्वांना प्राप्त झालेल्या सामुग्रीचा भाग दुसऱ्यांना न देता स्वतः एकटाच वापरतो म्हणून तो चोरच आहे. जो मनुष्य दुसऱ्यांना त्यांचा भाग न देता स्वतः एकटाच त्याचा भोग घेतो तो तर चोर आहेच, परंतु जो मनुष्य कोणत्याही एका अंशाने आपला स्वार्थ सिद्ध करू इच्छितो, अर्थात सामुग्रीला सेवेत लावून मोबदल्यात मान सन्मान इत्यादीची इच्छा करतो, तोही तेवढ्या अंशात चोरच आहे. अशा मनुष्याचे अंतःकरण कधीही शुद्ध आणि शांत राहू शकत नाही. हे वेष्टी शरीर कोणत्याही प्रकाराने समष्टी संसारापासून वेगळे नाही आणि वेगळे होऊ शकतही नाही, कारण समष्टीचा अंशच वेष्टी म्हणविला जातो. म्हणून वेष्टीला आपले समजणे आणि समष्टी संसाराला आपले न मानणेच रागद्वेष इत्यादी द्वंद्वाचे कारण आहे. तसेच हाच अहंकार, व्यक्तित्व अथवा विषमता आहे. कर्मयोगाच्या अनुष्ठानाने हे सर्व सुगमतेने नष्ट होते. कारण कर्मयोगाचा हा भाव असतो की मी जे काही करीत आहे ते सर्व माझ्यासाठी नाही, तर केवळ संसारासाठीच करीत आहे. यातही एक फार महत्वाची मार्मिक गोष्ट अशी आहे की कर्मयोगी आपल्या कल्याणासाठीही कोणते कर्म न करता सांसारिक कल्याणाच्या उद्देशाने सर्व कर्म करतो. कारण सर्वांच्या कल्याणाहून आपले कल्याण वेगळे समजणे हे व्यक्तित्व आणि विषमतेला जन्म देते, जे साधकाच्या उन्नतीत बाधा आणते. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी जे काही आमचे जवळ आहे ते सर्वच्या सर्व आम्हाला संसाराकडून मिळालेले आहे. संसारापासून मिळालेल्या वस्तूला केवळ आपल्या स्वार्थ सिद्धीत लावणे इमानदारी नाही. कर्तव्य संबंधी विशेष गोष्ट अशी आहे, हिंदू संस्कृतीचा एकमेव उद्देश मनुष्यांचे कल्याण करणे हाच आहे. याच उद्देशाने ब्रह्मदेव सृष्टीच्या आरंभी मनुष्याला निस्वार्थ भावाने आपापल्या कर्तव्याद्वारा एकमेकांना सुख पोहोचविण्याची आज्ञा देत आहेत. परिवारामध्ये भाऊ, बहीण, माता इत्यादी सर्वचे सर्व कर्म करतच असतात, परंतु त्यांच्याकडून ही फार मोठी चूक होते की ते कामना, ममता, आसक्ती, स्वार्थ इत्यादीला वश होऊन कर्म करतात. म्हणून अलौकिक आणि पारलौकिक दोन्हीही लाभ त्यांना मिळत नाहीत, तर हानीच होते. स्वार्थाला वश होऊन आपल्यासाठी कर्म करण्यानेच लोकांमध्ये भांडणे, खटपट, ईर्ष्या इत्यादी होतात आणि परलोकात दुर्गती होते. दुसऱ्याची सेवा करून मोबदल्यात कशाची तरी इच्छा ठेवल्याने वस्तू आणि व्यक्तीशी मनुष्याचा संबंध जोडला जातो. कोणत्याही कर्माशी स्वार्थाचा संबंध जोडला तर ते कर्म तुच्छ आणि बंधनकारक होते. स्वार्थी मनुष्याला संसारात कोणीही चांगला म्हणत नाही. मागणाऱ्याला कोणीही अधिक देऊ इच्छित नाही. बहुतेक असे आढळून येते की घरामध्ये सुद्धा रागी आणि भोगी व्यक्तीपासून वस्तू लपविल्या जातात. याविरुद्ध आपल्याजवळ जेवढी समज, समय, सामर्थ्य आणि सामुग्री आहे तेवढ्यानेच आपण दुसऱ्यांची सेवा केली तर त्याने कल्याण तर होतेच. याशिवाय वस्तू, आराम, मान सन्मान, आदर, सत्कार इत्यादींची इच्छा न ठेवताही त्या प्राप्त होऊ लागतात. परंतु कर्मयोगाला मान सन्मान इत्यादीची इच्छा नसते, कारण यांची इच्छा आणि सुखभोगच बंधनकारक असतात. मला सुख कसे मिळेल, केवळ याच इच्छेने मनुष्य कर्तव्यच्युत आणि पतित होतो. म्हणून दुसऱ्याला सुख कसे मिळेल असा भाव कर्मयोगाने नेहमी ठेवला पाहिजे. घरामध्ये माता पिता, भाऊ बहीण, स्त्री पुत्र जितके व्यक्ती आहेत त्या सर्वांनी एकमेकांविषयी हिताचा विचार केला पाहिजे. बहुतेक सेवा करणाऱ्याकडून एक चूक होते की तो मी सेवा करतो, मी वस्तू देतो असे समजून खोटा अभिमान बाळगतो. वास्तविक पाहिले तर सेवा करणारी व्यक्ती सेवेची वस्तूच सेवेला देते. जसे आईचे दूध ते तिच्या स्वतःसाठी नसून मुलासाठीच असते.
तसेच मनुष्याजवळ जेवढी म्हणून सामुग्री आहे ती त्याच्या स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठीच असते. म्हणून मनुष्याला प्राप्त सामुग्रीविषयी ममता करण्यास अर्थात तिला आपली आणि आपल्यासाठी समजण्याचा अधिकार नाही. ममता जरी ठेवली तरी प्राप्त सामुग्री तर नित्य राहणार नाही, केवळ ममतारूप बंधन राहील. याच कारणाने भगवान म्हणतात की वस्तूंना आपली समजून स्वतः तिचा भोग घेणारा मनुष्य चोरच आहे. देवता, ऋषी, पितर, पशु, पक्षी, वृक्षलता इत्यादी सर्वांचाही स्वभाव परोपकार करण्याचा आहे. मनुष्याला यांचे सहाय्य नेहमी मिळत असल्या कारणाने तो यांचा ऋणी आहे. या ऋणातून मुक्त होण्यासाठीच पंचमहायज्ञ, ऋषीयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ याचे विधान आहे. मनुष्यच एक असा प्राणी आहे जो बुद्धिपूर्वक सर्वांना आपल्या कर्तव्य कर्माने तृप्त करू शकतो. म्हणून सर्वात जास्त जबाबदारी मनुष्यावर आहे. यालाच अशी स्वतंत्रता मिळाली आहे की ज्याचा सदुपयोग करून हा परम श्रेयाची प्राप्ती करू शकतो. देवता इत्यादी तर आपल्या कर्तव्याचे पालन करीतच असतात. जर मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन केले नाही तर देवतामध्येच नाही तर त्रैलोक्यात चलबिचल उत्पन्न होते. परिणाम स्वरूप अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, दुर्भिक्ष इत्यादी प्राकृतिक प्रकोप होऊ लागतात. भगवंतही म्हणतात की जर मी सावधानीने कर्तव्याचे पालन केले नाही तर सर्व लोक नष्ट भ्रष्ट होतील. ज्याप्रमाणे गतिशील बैलगाडीचे चाक जर मोडले तर त्यामुळे संपूर्ण गाडीला झटका बसतो, त्याप्रमाणे गतिशील सृष्टीचक्रात जर एक व्यक्तीही कर्तव्यच्युत होत असेल तर त्याचा विपरीत प्रभाव संपूर्ण सृष्टीवर पडतो. याच्या विरुद्ध जसे शरीराचे एकही पीडित अंग नीट झाले तर संपूर्ण शरीराचे आपोआप हित होत असते, तसेच आपल्या कर्तव्याचे योग्य पालन करणाऱ्या मनुष्याकडून संपूर्ण सृष्टीचे आपोआप हित होते. प्रजापती ब्रह्मदेवाने देवता आणि मनुष्य दोघांना आपापले कर्तव्य पालन करण्याची आज्ञा दिली आहे. देवता इत्यादी सर्व मर्यादेने व्यवहार करतात. केवळ मनुष्यच आपल्या अज्ञानाने मर्यादांचा भंग करतो, कारण त्याला दुसऱ्याची सेवा करण्यासाठी जी सामुग्री मिळालेली आहे त्यावर तो आपला अधिकार असल्याचे समजतो. अनंत जन्माच्या कर्मबंधनापासून मुक्त होण्यासाठी मनुष्याला स्वतंत्रता मिळालेली आहे, परंतु तो त्याचा दुरुपयोग करून कर्म आणि कर्मफलाविषयी ममता, आसक्ती ठेवतो. परिणामी नवे बंधन निर्माण करून तो स्वतः फसून जातो आणि पुढे अनेक जन्मात दुःख भोगण्याची तयारी करतो. म्हणून मनुष्याने त्याला जी काही सामुग्री मिळाली आहे त्याद्वारा त्याने त्रैलोक्याची सेवा करावी. अर्थात त्या सामुग्रीला त्यांनी भगवंत, देवता, ऋषी, पितर, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांच्या सेवेमध्ये लावावे. शंका अशी आहे, जी काही सामुग्री प्राप्त झाली आहे ती सर्वची सर्व दुसऱ्यांच्या सेवेत लावल्यास कर्मयोगाचा जीवननिर्वाह कसा होऊ शकेल? याचे थोडक्यात समाधान, वास्तविक पाहता ही शंका शरीराशी आपली एकता समजल्यानेच अर्थात शरीरालाच आपले स्वरूप समजल्याने निर्माण होते. परंतु कर्मयोगी शरीराशी आपला कोणताही संबंध मानितच नाही, तर त्याला संसाराची आणि संसारासाठीच समजून त्याच्याच सेवेमध्ये लावतो. त्याची दृष्टी अविनाशी स्वरूपावर असते, नाशवान शरीरावर नसते. ज्याची दृष्टी शरीरावर राहते तोच अशी शंका करू शकतो की कर्मयोगाचा जीवन निर्वाह कसा होईल. जोपर्यंत भोगेच्छा असते तोपर्यंत जगण्याची इच्छा आणि मरण्याचे भय राहते. भोगेच्छा कर्मयोगात राहतच नाही, कारण त्याची संपूर्ण कर्म आपल्यासाठी न होता दुसऱ्यांच्या सेवेसाठीच होतात. म्हणून कर्मयोगी आपल्या जगण्याची पर्वा करीत नाही. त्याच्या मनात हा प्रश्न उठतच नाही की माझा जीवन निर्वाह कसा होईल.
वास्तविक पाहता ज्याच्या अंतःकरणात जगताची मुळीच गरज वाटत नाही, त्याची आवश्यकता जगताला वाटते, म्हणून जगत त्याच्या निर्वाहाचा स्वतः प्रबंध करते. ज्याचे जीवन परोपकारासाठीच समर्पित झाले आहे, असे पशु पक्षी, कीट पतंग, वृक्षलता इत्यादी सर्वसाधारण प्राण्यांचाही जीवन निर्वाहाचा जर प्रबंध आहे, तर शरीरासहित मिळालेल्या सर्व सामुग्रीला प्राण्यांच्या हितात खर्च करणाऱ्या मनुष्याला जीवन निर्वाहाचा प्रबंध नसेल हे कसे शक्य आहे? सर्वांचे पालन करणाऱ्या भगवंतांच्या असीम कृपेने जीवन निर्वाहाची सामुग्री सर्व प्राण्यांना समान रूपाने मिळालेली आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण सर्वांसमोर आहे. मातेच्या शरीरात ज्या ठिकाणी रक्तच रक्त आहे, त्यातच मुलाच्या जीवन निर्वाहासाठी मधुर आणि पुष्टिकर दूध आपोआप निर्माण होते. म्हणून मग प्रारब्धाला माना की भगवत कृपेला मनुष्याच्या जीवन निर्वाहाची सामुग्री त्याला मिळतच असते. याविषयी संदेह, चिंता, शोक, विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. भगवंताच्या राज्यामध्ये जर पाप्यातल्या पापी तसेच नास्तिकातल्या नास्तिक पुरुषाचाही जीवन निर्वाह चालतो, तर कर्मयोग्याच्या जीवन निर्वाहामध्ये कोणती बाधा येऊ शकते? म्हणून असा प्रश्न करणेच चूक आहे. परिशिष्ट भाव यज्ञ भाविता पदाचा अर्थ आहे यज्ञापासून पुष्ट झालेले, पूजित झालेले, संबंधित झालेले. मध्य लोकात असल्यामुळे मनुष्य वरच्या व खालच्या सर्वच लोकात राहणाऱ्या प्राण्यांना पुष्ट करू शकतो. सर्वांचे हित करण्यासाठीच मनुष्याला मध्य लोकात वसविले गेले आहे. म्हणून मनुष्य कल्याणाचा अधिकारी आहे. 9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञासाठी केले जाणारे कर्म बांधणारे होत नाहीत असे सांगून यज्ञासाठी कर्म करण्याची आज्ञा दिली. त्या आज्ञेला ब्रह्मदेवाच्या वचनाने पुष्ट करून 9व्या श्लोकात सांगितलेल्या आपल्या वचनाची एक वाक्यता करून पुढील श्लोकात यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म करण्याच्या आणि न करण्याच्या फलाचे स्पष्ट विवेचन करीत आहेत. ते पुढील श्लोकात पाहूयात.